नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी शेतामध्ये माल काढायला आलेले आहे. दोडक्याचा बाजार चालू झालेला आहे आणि आज पहिलाच बाजार काढायला चालू केलेला आहे. आणि पहिला बाजार नाही आम्ही तोडायला आलो आहे. आणि आज आठवडी बाजार आहे गावातला, त्यासाठी बाजार काढायचा होता. आणि आज काय लय दोडका नव्हता, कुठंतरी पहिला दोडका आलेला आहे. तेवढा दोडका काढायला लागल्या. पण विशेष म्हणजे काय झाले माहीत आहे का, हा दोडका देशी टाईपचा आहे, म्हणजे खुरप्याच्या मोठीसारखाच बारका दोडका आहे. त्यामुळं की नाही हे बरोबर देशी वाहनासारखाच दिसतोय. त्यामुळं की नाही आम्हाला रस्त्याने येणं जाणारी सुद्धा म्हणतात की अहो ह्यो का नाही देशीच आहे. आणि ह्याला का नाही तुम्ही बाजारात गेल्या 30 रुपये पावशेरनं लावा, 30 रुपयाच्या आत खपणार नाही बघा दोडका. आणि दोडक्याला ग्लेझिंग लय भारी आहे, कारण वेलच असलं दिसते म्हणलं दोडक्याला ग्लेझिंग कसलं भारी असेल बघा बरं. म्हणून म्हटलं बाजारात जाऊन आज 30 रुपये पावशेरनं दोडका लावायचा. आपण काय बसूनच विकायचा आहे, नाही खपला तर कमीनं लावला, पण लावताना तर 30 रुपयानं लावून बघावाच. का तर देशी दिसतोय आणि माणसाला देशी पदार्थ खायला लय आवडते ती. म्हणजे भाजीपाला कुठला जरी देशी असला तरी आवडीनं घेते ती. मग काय लय विचार करत नाही ती पैशाचा. म्हणून 30 रुपये पावशेरनं लावून बघायचा, नाहीतर काय मग कमीनंच विकायचा. पण दोडकं बरंच गावते ती बघा, देशीसारखं दोडकं दिसते ती. आणि साईज बारकी आहे, लय लांबडी नाही दोडक्याची बघा. हे असं बारकं दोडकं दिसते ती. पहिलाच तोडा आहे, त्यामुळे मागं पुढं दोडकं आलेलं बारीक मोठं दोडकं आहे ती. म्हणलं बाजार आपला काढून घ्यावा, म्हणजे पहिला बाजार आपलं मोठं झालं की परत दोडकं मात्र होतील, म्हणून काढून घ्यायचं म्हणलं. ही बघा दोडक्याला दोडकं भरपूर लागली ती, बारीक आहे ती. अजून कुठंतरी एखादा आलेला दोडका काढायला लागली. तेवढंच एखादं कॅरेट गावलं तर गावलं. मग किती गावतंय आपण बघूया. आज काढायला तर चालू केले, कॅरेट बरं जर गावलं तर बरंच आहे. हे असं का नाही गुंडळली ती बघा वेलानं दोडकं, ती काढायला लागते ती, नाही तर मग नाही ती दोडकं मध्ये चिरल्यासारखं होते ती. अहो काही मोठं झाले ते जरा. आधीच आलेलं 1-2 दोडकं काही मध्ये काढलेलं नव्हतं. 1-2 दिसत होतं कुठंतरी येता जाता, पण ती काढलं नव्हतं. म्हणलं एकाच दिवशी काढायचं, दिवस चांगला बघून माल तोडायचा असं म्हणलं. बाजार काढायला उशीर झाला होता. आज दोडकं निघालं म्हणल्यावरनं देवळात गेलो होतो दोडकं घेऊन. मग त्या देवळात यायला वेळ झाला, देवदर्शन करून आलो. मग म्हटलं बाजार काढायला आज उशीर होणारच बघा, म्हणून पटपट बाजार काढायचं होतं. का तर बाजार लवकर असते ती, 4 वाजता तर बाजार चालू होती ती. मग तोपर्यंत साहेब चढले सीताफळीच्या झाडावर सीताफळं काढायला. का तर खालनं झाडाला बघितलं म्हणून लय डोळं उघडलेलं सीताफळं दिसत होते. म्हणल्यावरनं सीताफळं काढायला चढलं होतं. पाखरांनी खाल्ली ती, पण वरची काढायलाच येत नाही ती, कारण फांद्या बारक्या आहेत आणि हात पोचत पण नाही. खालची आहे तेवढी हाताला येते तेवढी काढून घ्यायची. का तर आपलं खायला घरात. हो का, हे एवढं दोडकं निघाले ते. मला तर वाटते 2 कॅरेट तर भरतील. मग बघूया आपण किती भरते ते. आणि हे अशी साईज आहे. का तर पहिलाच जो दोडका आहे ते जरा जून झाला होता. आणि हो का हे 1 कॅरेट भरले आणि मागचं पण ते राहिलेलं कॅरेट भरणारच आहे. म्हणजे 1 म्हटलं होतं पण 2 कॅरेट निघालेली आहे. हे आपला एवढा दोडका आहे, 10-12 सर आहे त्या. आणि असं बघा व्यवस्थित रचून बाजारला भरायचं. का तर ते गाडीहून हादऱ्यानं परत नाही मोडते ते दोडकं, म्हणून त्याला व्यवस्थित भरायला लागते ते. नाहीतर मग बाजारावर का नाही लय मोडलेलं गावते ते व्यवस्थित भरणं की दोडकं. का तर गाडीवर लय हादरं बसते ते. आणि ह्या दोडक्यात गवारी टुकली. आणि गवारी काय पावसामुळं लयही नाही, पाऊस पडतोय, पाणी अजून आहे, चिखल आहे. पण काढला तसाच बाजार. का तर चिखलात चालायला का नाही कॅरेट घेऊन उरकतच नव्हतं. म्हणजे असं बघा. आणि काही एवढी सीताफळं गावली ती, चांगली येते, मोठी येते सीताफळं. आणि झाडाला अजून आहे ती सीताफळ मागणं, आणि ह्याचं काय डोळं उघडलेलं नाही ती, म्हणून हे म्हटलं परतच्या बारीनं काढायची ते. हे खाली आहे ती हाताला यासारखी, ती पुन्हा काढावी म्हटलं. मग तुम्हाला हा व्हिडिओ बघायला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.